नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 8वीतील पाठ क्रमांक 8 धाडसी कॅप्टन राधिका मेनन, मच्छिंद्रनाथ एनापुरे, 1974 जन्म, प्रसिद्ध लेखक, त्यांचा जंगल एक्सप्रेस हे बालकथा संग्रह, हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोर, छावा, केसारी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयावर लेखन केले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत. मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन्स अवॉर्ड फॉर एक्सलेशन ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांचे जीव वाचवलेत. प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर मे 2017 या मासिकातून घेतला आहे. तर बघा, राधिका या केरळच्या कुलदुर्नगरच्या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होतं. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांना त्यांच्या सोबतीचा आनंद अशा सागर सफरायला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. तर बघा, राधिका ह्या कुलदुर्नगरच्या भागात मोठ्या झाल्या. त्यांना सागरकिनारी भटकणं, फिरणं त्यांना खूप आवडायचं. त्यांनी निश्चित केलं की आपण सैन्यात जावं, परंतु आईवडिलांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्यांना वाटायचं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्राच्या धोक्याचा सामना कसा करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती नंतर राधिकाने त्यांना राजी केलं. पदवी मिळाल्यानंतर त्याने ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. तर त्यांनी बघा आपल्या आईवडिलांना या गोष्टीसाठी राजी केलं. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन या कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या कोचिंगमध्ये कॉलेज होतं. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर कोचिंगमध्ये ते कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका मेनन यांनी समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती करून घेतली. जहाजात काम करायला त्यांना फारच उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निराधारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. तर बघा, प्रशिक्षणादरम्यान राधिका मेनन यांनी समुद्री जहाजातील संवाद प्रणाली याची माहिती करून घेतली. जहाजात काम करायला त्यांची फार उत्सुकता होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळवली. समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न त्यांचे अशा तऱ्हेने पूर्ण झाले. नियमानुसार 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच वेळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचिक प्रवासामुळे त्या खूप खुश होत्या. शेवटी त्यांचं आवडीचं काम होतं. आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाच्या कमान सांभाळणं. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं.
राधिका देशातल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीचं संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. तर बघा, त्यांचं स्वप्न 2012 साली पूर्ण झाले. ते देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्यात. त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. तसेच बघा, त्यांचा विवाह एका नेव्ही रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलाचं सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब